शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर खूप दिवसांनी आपला ब्लॉग यायला लागलेला आहे. तर हा आहे ना व्हिडिओ तर 8 तारखेचा म्हणजे काल्याचं कीर्तन ज्या दिवशी होतं त्या दिवशीचा आहे. आणि ज्ञानेश्वरी पारायणसुद्धा झालं होतं संपन्न. तर दिंडी होती. तर मंदिराभोवतीच प्रदक्षिणा घालायची अशी होती. तर आमच्या गावात मात्र ना असं भरपूर मोठी असते बरं का. तर उन्हामुळं वगैरे सुद्धा इथं असं गावातून गेले नसतील मला वाटते त्यांनी, पण आमच्या इथं मात्र तसं असते. तर इथं ना मंदिराला प्रदक्षिणा वगैरे घातली. नंतर इथं चाललं होतं त्यांचं भजन वगैरे आणि खूप छान असं काल्याचं सुद्धा कीर्तन झालं. आणि विशेष म्हणजे ना इतर दिवशी एवढी गर्दी नव्हती, पण काल्याच्या कीर्तना दिवशी ना भरपूर म्हणजे ना खूप अशी गर्दी होती. मंदिर अगदी गच्च भरलेलं होतं आणि भरपूर लेडीजसुद्धा आलेल्या होत्या आणि मस्त असं छान कीर्तन झालं. तर हे जे टाळ वाजवायला लागलेले पुढंच आहेत ना, हेच होते काल्याचे कीर्तनकार. आणि तसं सगळंच कीर्तन छान झाली, पण काल्याचं विशेष करून खूप छान आवडलं मला. आणि आपला काल्याच्या कीर्तनाचा संपूर्ण व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनेलवरती अगोदरच आलेला आहे. तर 2-3 दिवसाचा असा मिळून आजचा व्हिडिओ झाला आहे बरं का. तर जास्त शूट करणंच झालं नव्हतं. आणि कपडे वगैरे तर हा कालचा आहे. कपडे धुतले होते आणि थोडंसंच इथं पण झालं. परत ह्यांना मोबाईल हवा होता, त्यामुळे ह्यांनी मोबाईल घेऊन गेल्यामुळं मला काल पण काय माझं शूट करणं झालं नाही. आणि जेवणं वगैरे झाली होती आणि ह्या दोघींचं चाललं होतं आवरावरीचं. तर मी यांना आवरा म्हणून सांगितलं होतं. आवरायचं म्हणजे काय, फक्त भांडी मागवून ठेवायचं, घासायचं वगैरे काम तर माझ्याकडेच असते. स्वयंपाक वगैरे झाला होता आणि मी म्हटलं होतं भांडी आवरा, आणि ह्यांचं मोबाईल बघत बसले होते. आणि हे बघा सकाळचं आहे, तर ह्यांनी गेले होते प्रहर सेवेला. तर माझ्याकडेच होती, मी नाव दिलं होतं, पण माझ्या बदली ह्यांनी गेले, मला जाता झालं नाही. तर आणि ही आहे आजचा व्लॉग इथून. तर सकाळचा स्वयंपाकाचा आहे. तर मटकी भिजवली होती आणि मटकीची भाजी करायची होती. गवारी पण अगोदरच निवडून ठेवली होती. तर गवारीची भाजी आणि मटकीची भाजी असं दोन्ही भाज्या सरभरीत म्हणजे सुक्याच थोडक्यात होणार होत्या. आणि मटकीला मोड मात्र आले नव्हते, का तर भिजवून ना रात्रीच भिजवली, कपड्यात बांधून ठेवली की मोड लगेच येतात. आणि त्यात उन्हाळा असल्यामुळे तर लगेच येतात, पण भिजत घालायला वेळ झाला त्यामुळं मोड काय आले नव्हते. म्हणलं असू दे. भिजलेल्या मटकीची सुद्धा भाजी ना सरभरीत खूप छान अशी होती चपाती बरोबर. आणि ह्यांना विशेष करून आवडती त्यामुळं करते मग. तर आपलं कांदा वगैरे ना, लसूण, शेंगदाण्याचं कूट असं टाकून ना मटकीची सरभरीत भाजी. आणि गवारीची पण नंतर केली मी भाजी. आणि गवारी मात्र आणली होती. तर गवारी सगळ्यांना घरात पोरींना विशेष म्हणजे जास्त करून आवडते. तर निवडून रात्रीच ठेवली होती आणि गवारीची भाजी पण मी करून घेतली.
शिजली नव्हती म्हणून. कशी झाली गवारी? खाल्ली का? मी म्हणते खाल्ली. वर खाऊन दाखव कसं झाले. झाले